हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी गुढीपाडवा स्पेशल युनिक काय ते घेऊन छोटंसं आपण छान असं बघा आपण तोरण बनवतो. दरवाजासाठी तोरण, पडव्यासाठी बघा असं तोरण तुमच्या पण दारी खूप छान शोभणार आहे. एकदम युनिक छान थोडक्या साहित्य सांगणार आहे काय ते बघा. आता हे घेतलेले शिल्लक राहील ब्लाऊज. आपल्याकडे असे शिल्लक राहील ब्लाऊज बरेच असतात ना, तर हो का असे रंगीबेरंगी मी घेतले. तुम्ही एका रंगाचे घेतले चालते. मी इथे रंगीबेरंगी घेतलेले आहेत बघा. अनेक प्रकारचे इथे बघा मी कपडे घेतलेले आहेत, म्हणजे रंगीबेरंगी छान असं करणार. त्यासाठी रंगीबेरंगी असे छान असे बघा मी कपडे घेतलेले आहेत. आता बघून घ्यायचं. इथं बघा घेतलेला हा कॅनॉसची पट्टी घेतलेली आहे. म्हणजे कॅनॉस जेवढं तुमच्या आता दरवाजाचे मेजरमेंट असतात त्यानुसार घेतलं तर चालेल. हा बघा हा घेतलेला आहे मी खणाचा कपडा एवढाच राहिलेला, अशी पट्टी मी जॉईन करून घेतलेली. ही पट्टी घेतलेली आहे आपल्याला वरून लावण्यासाठी. हे खालच्या साईडने घेतलेलं आहे आपल्या ब्लाऊजचं शिल्लक असा कपडा, आणि हा मध्ये घेतलेला आहे कॅनॉस. आपण कॅनॉस वापरून छान असं करणार आहोत. आणि हे घेतलेले बघा आपल्याकडे अशी मणी असते ना, पांढऱ्या मणी, ते छान असं मी घेतलेले आहेत. आणि हा घेतलेला बघा घेतलेला आहे गोधडीचा का. एवढंच आपल्याला छान असं साहित्य ह्याच्यातून छान मी तुम्हाला एकदम छान युनिक छान असं बघा तोरण बनवून दाखवणार. त्यासाठी बघा इथे घेतलेलं आहे का मी तुम्हाला सांगते बघा. तोरणाची पट्टीची उंची घेतलेली आहे बघा 4 इंच, 4 इंच घेतलेले आहे. आणि आता रुंदी बघून घेऊया. ही पट्टीची उंची घेतलेली आहे 4.25 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 36 इंच. शिलाई मार्जिन धरून एवढं घेतलं आहे. तुमचं जेवढं तुमचं दरवाजाचं असेल ना तेवढं मेजरमेंट घ्यायचं. आणि बघा आता हा कपडा घेतला तसा हा आपण जो खणाचा कपडा घेतलेला पट्टी तेवढीच हे पट्टी कट करून घेतलेली आहे. आणि कॅनॉस पण तेवढाच घेतलेला आहे. तर चला आता पुढे तुम्हाला सांगते. आता सगळ्यात अगोदर काय करायचं आपण छान असं बघा. आता ही पट्टी व्यवस्थित अशी ठेवायची. सगळ्यात बघा हे जे धाग्यावर निघालेत ना, पण मी तुम्हाला सांगते स्टिच वगैरे करताना. तर व्यवस्थित ही पट्टी ह्याच्यावर अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची, ठेवायची. आणि ह्याला छान असं प्रेस करून घ्यायचं. जेणेकरून प्रेस केलं का नाही व्यवस्थित एकसारखा कपडा येतो. आणि फिनिशिंगला पण एकसारखा कॅनॉस लावलं का नाही येतं. मग कॅनॉस इथं वापरायचा. आणि बघा दुसरं एक पट्टी घेतलेली बघा, अशी पट्टी आहे अशीच ठेवायची. आणि व्यवस्थित एकसारखं छान असं आपण हे प्रेस करून घेऊया. प्रेस करून मग पुढे तुम्हाला सांगतेच काय करायचं. मी प्रेस हा घेतलेला आहे. हा बघा रंगीबेरंगी कपडे घ्यायचे. आता हे बघा आपण एकावेळी अशी ठेवून घेतलेले आहेत. हे बघा हे असे ठेवले आहेत एकावेळी कपडे. आता जर तुम्हाला वाटते ना हा मी बघा आता 2 रंगाचं पेज तर डबल घडी करून घेतलेले. असं व्यवस्थित ठेवायचं. एकावेळी कपडे ठेवून घ्यायचे आणि बघायचं जेवढं तुम्हाला सर्कल पाहिजे ना तेवढं असं मेजरमेंट घ्यायचं. इथे बघा मी आईस्क्रीमचं एक टोपण घेतलेलं आहे. एवढं मेजरमेंटचं मी असं कट करून घेणार आहे. त्यामुळे व्यवस्थित असं त्याला आपण गोल करून घेऊया. सर्कल मस्तपैकी छान असं कट करून घेऊया. म्हणजे बरोबर आपलं एकसारखं आहे. आता हे बघा हे ठेवलेलं आहे. आता हे बघा आपण ड्रेप जरा हे कट करून घेऊया. आपण जेवढं तुम्हाला सर्कल पाहिजे तेवढ्या मेजरमेंटनुसार घेतलं तरी चालेल. आता नॉर्मल मी बघा साईडनंच कट करून घेणार आहे. हो काय एका रंगाचे असे भरपूर कट करून घेत. जर तुम्हाला हवं असलेच ना तुम्ही अजून डबल हे असेच रंगाचे काढले तरी चालतील. हे बघा कट करून घेतले असे आपण जेवढं तुम्हाला जवळला म्हणजे पट्टी केली तेवढं लावणार तेवढं असं कट करून घ्यायचं. हो काय भरपूर सारे आपण कट करून घेतलेले आहेत. हे कट करून घेतले आहेत. ते पट्टे आपण प्रेस करून घेतलेले आहेत. हा धागा घेतलेला आहे ते छान असं आपण लटकन करण्यासाठी मणी घेतले. तर चला पहिले कटिंग करून घेतलं. आता स्टिच वगैरे कसं करायचं सांगते. हो का छान असं आपण हे प्रेस करून घेतलेलं म्हणजे इस्त्री करून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं व्यवस्थित असं ठेवायचं आणि बघून घ्यायचं. खालीवर असेल ना तर एक लेवल करून घ्यायचं साईडनं, किंवा आहे असं तुम्ही धरू शकता. आता बघायचं हे धरलेलं का व्यवस्थित असं साईडचं बघा एक लेवल करून घेऊया. कमी जास्त आहे ना ते एक लेवल करून घेऊया. आता बघा व्यवस्थित एक लेवल करून घेतल्यानं काय करायचं बघा ही पट्टी फक्त ठेवताना सर्व बाजू खाली ठेवलेली आहे. सुलटी बाजू वरची म्हणजे खालच्या साईडला आपली जे आपण खणाचा कपडा धरतो आलं पाहिजे. आणि वरच्या साईडला आपण जो अस्तर धरलाय ते आलं पाहिजे. ते का आतल्या साईडला अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये स्टिच करून घ्यायचं.
पूर्ण राऊंडला आपण आतल्या साईडला पट्टी फुल करायची आणि स्टिच करून घ्यायचं एकसारखं. तिन्ही कपडे व्यवस्थित एकसारखे धरायचे आणि स्टिच करून घ्यायचे. बघा बघा पट्टी एकसारखी आपण फोल्ड करून घेतलेली आहे. घेताना तुमच्या मेजरमेंटनुसार जेवढं तुमचं तुम्ही दरवाजाचं माप घेऊ शकता आणि मग त्या मेजरमेंटनुसार तुम्ही घेतलं तरी चालेल. जेवढं तुम्हाला लागते तेवढं मग घ्या. कोणाचं कसं बारीक मोठं असत ना त्या मेजरमेंटनुसार घ्या. मी तिथं सांगितलेलं आहे मेजरमेंट. पण बघा छान असे पट्टी आपण बनवून घेतल्या. बघा फिनिशिंग वगैरे बघा किती छान असं केल्यामुळे काय होतं सगळी शिलाई वगैरे आत गेलेली आहे आणि एकदम फिनिशिंग वगैरे बघा दोन्ही एक साईड ना. आता काय करायचं पट्टी बाजूला ठेवून घेऊया आणि बघा आता हो काही हे घेतलेलं आहे गोल आपण. आता काय करायचं हे मधून कट करून घेऊया. सगळे सर्कल मधून कट करून घ्यायचे आणि त्याचं छान असं आपण लटकन करणार आहोत. ओके सगळे आपण हे करून घेतलेले आहेत आता कट करून. तर काय करायचं हा घेतलेला आहे गोधडीचा धागा. गोधडीचा धागा घ्यायचा आपण का घेताना डबल घडीचा घेणार. आता बघून घेतलं जेवढं तुम्हाला लांब बारीक पाहिजे लटकन त्या मेजरसाठी आपलं मनी पण लावणार का मनी जेवढं लावणार तेवढं असं घ्यायचं मग असं कट करून घ्यायचं. किंवा तुम्ही तर मग नॉटचा वगैरे वापर केला तरी चालेल. पण इथं मी घेतलेलं आहे का असं. आता बघायचं सरळ सरळ बाजू ठेवायची आणि ह्या अर्धगोलाकडून आपण स्टिच करून घेऊया. हो का हे असं ठेवायचं ह्याच्यावर आपण स्टिच करून घेऊया. हे सरळ बाजू एका ठेवलेले हे अर्धगोल असं ह्याच्यावर स्टिच करून घेऊया. सगळे असंच एकसारखे स्टिच करून घ्यायचे. जसं सांगितलं ठेवताना फक्त सरळ बाजू सरळ सरळ ठेवायची बाजू जेणेकरून सरळ बाजू एका आली पाहिजे. म्हणजे आपल्याला ते बाहेर काढताना सरळ बाजू बाहेर येणार आहे. हे आपण बनवून घेतलेले आहेत. आता बघा चोख असं बाहेर काढून घ्यायचं सगळे. सगळे एकसारखे आपण बाहेर काढून घेऊया. अर्धगोल मध्ये छान असं आपण स्टिच करून घेतलेलं आहे.
ते व्यवस्थित असं धरायचं, हे बाहेर काढून घ्यायचं मस्तपैकी. फक्त ठेवताना जसं सांगितलं तसं मी सरळ सरळ ठेवून घ्यायचं, जेणेकरून काय आहे सरळ बाजू अशी काही बाहेरच्या साईडला येणार आहे. त्यामुळे मग सांगताना सांगितले, कारण आपण सुलट सुलट एकावर ठेवलं का नाही तर परत बाहेर काढलं का नाही सुलट बाजू बाहेर येणार आणि सरळ बाजू आतल्या साईडला जाऊ नये एवढी काळजी घ्यायची. एकसारखं घेतलेलं आहे. आता काय करायचं का, हा घ्यायचा धागा. घेताना आपण डबल धागा घेतलेला आहे, तो चौकाचा धागा घ्यायचा आणि हे बघायचं जिथल्या साईडला ओपन बाजू आहे की नाही होल आपल्या अर्धगोल ओपन तिथे व्यवस्थित असं हे ठेवायचं आणि ह्याच्यावर आपण स्टिच करून घ्या. हे असं व्यवस्थित ह्या स्टिच करून घ्यायचं. सगळे एकसारखं आपण स्टिच करून घेऊया. व्यवस्थित आहे बघा. ओका शिलाई करून घेतली तर बाहेर काढून घेतो का, हे ओका मस्तपैकी ओका बाहेर काढून घेतलेलं आहे. जसं हे बाहेर काढायचं तसं सगळे आपण एकसारखे असेच करून घेऊया. तसं बाहेर काढून घेतलं की जिथं ओपन बाजू आहे तिथं व्यवस्थित असं ठेवायचं. ठेवताना मधोमध ठेवायचं आणि दोन्ही एकाला असं ओके. हे आता सगळे लोक आपण एकसारखे असे बनवून घेऊया. छान असे आपण बनवून घेतलेले आहेत. जेवढे तुम्हाला लागते तेवढे शिवका बनवून घ्यायचं. हे घेतलेली आहे पट्टी. आता बघून घ्यायचं पट्टी घेतली पण जेवढं तुम्हाला जवळ लांब पाहिजे ना त्या मेजरमेंटनुसार घ्यायचं. तुम्हाला जेवढं अंतर पाहिजे ना तेवढं असं आपण असे नळांत मणी लावून आता बघून घ्यायचं. हे फक्त तुम्हाला किती अंतर पाहिजे हे बघून घ्यायचं. असं जवळ लांब जेवढं तुम्हाला अंतर पाहिजे ना त्या मेजरमेंटनुसार असं घ्यायचं. तर काही घेतलेलं आहे आपण आता घालून घेऊया. 2 3 4 जेवढे तुम्हाला मणी लागतात ना तेवढे आपण त्यात घालून व्यवस्थित पहिलं घेऊया. आता सगळे बनवून घेतले तो का अशी घेतलेली आहे आपण सुई. जेव्हा साधी हात शिलाईला सुई घेतो ती अशी घ्यायची आणि व्यवस्थित असं घ्यायचं. मणी मग तुम्हाला जसे पाहिजे तसे रंगीबेरंगी लावा किंवा कसं लावा. आता बघा इथं मी छोटेसे दुसरे किंवा मणी पण घेतलेले आहेत चॉकलेट रंगाचे बारीक. ह्या सगळं व्यवस्थित ह्यातनं ओढून घ्यायचं. आता बघायचं हा दुसरा एक मी रंगाचा मणी घालणार आहे. त्याच्यात असे 2 मणी घालून घ्यायचे. व्यवस्थित हे घातले की दुसरा एक व्हाईट आपण घालून घेऊया. बघा असे घालून आपण छान असे आपण तयार करून घेऊया. जरी तुम्हाला वाटते ना की बाबा अजून लागते ना तर अजून आपण एखादा वाढवून घेऊया. दुसरं असंच होऊन घ्यायचं. त्यात हो का एक व्हाईट घालायचा. व्हाईट घातला की दुसरे रंगीबेरंगी असे घालून घ्यायचे. आपण इथं 3 घालून घेऊया. व्यवस्थित का पांढरा घालायचा. हो काय घालू नका मस्तपैकी असं घ्यायचं. हो का छान असे आपण सगळे बनवून घेतले बघा. असे लावून खाली पांढरा मध्ये आपण चॉकलेट लावलेत किंवा रेड म्हणता येईल आणि पुढे पांढरा लावून असे सगळे तयार करून घेतलेले. आता तुमच्या मेजरमेंट जेवढं तुम्हाला जवळ लांब पाहिजे ते लावलं तर चालेल. जसं पाहिजे आपण लावायला घेऊया. फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवायचं कारण मणी निष्ठू नये आणि आपण लावायला घेऊया. जसे तुम्हाला रंगीबेरंगी अजून जरी तुम्हाला वाढवून मणी लावायचे असे लावले तरी चालते. आता आपण लावायला घेऊया. सगळे आपण लटकन वगैरे बनवून घेतले. तर आता काय करायचं आपण हुक करण्यासाठी बघा मी घेतलेली नॉड. अशी नॉड घ्यायची. तुम्हाला जेवढं कसं बंद लागते ना तेवढं घ्यायचं किंवा ह्याची पट्टी जी बनवली तर चालेल. इथं बघा मी घेतले जेवढे तुमच्या खेळाच्या मेजरमेंटनुसार असं घ्यायचं. आपण इथं जेवढं लागतं तेवढं कसं कट करून घेऊया. एकसारखं 3 करून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला आणि मध्यभागी असं आपण करणार आहोत. घेतले तर आपण आता लावून घेऊया. ह्या टोकाला लावायचं. लावताना बघा मी कशी लावते. बघा लावताना व्यवस्थित असं ठेवायचं. जेवढं तुम्हाला जवळ लांब पाहिजे म्हणजे तेवढं असं हुक करून घ्यायचं. त्या हुकाचं व्यवस्थित असं ठेवायचं. जेवढं तुमचा हुकाचा साईज आहे ना तेवढं व्यवस्थित बरोबर असं ठेवायचं म्हणजे वरच्या साईडला असं लावायचं म्हणजे ह्यात बरोबर आपली गेलं पाहिजे असं.
व्यवस्थित जसं त्या साईडला लावलं तसे ह्या साईडला लावून घेऊया. हे बरोबर आपण लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं, लावून घेतले ना ह्याचा मध्ये करून घ्यायचा. बरोबर आपण मध्यावर एक लावणार आहोत. बरोबर लावता मधोमध लावायचं म्हणजे आपलं बरोबर एकसारखं मधोमध येणार आहे. काही बरोबर आले. जसं त्या दोन्ही साईडला अंतर ठेवून लावले तसे त्याला लावायचं म्हणजे काय होईल आपलं बरोबर हुकात एकसारखं आलं पाहिजे, खालीवर होऊ नये. बरोबर आपण हुकाला करून घेतलेलं आहे. असं घ्यायचं. आता जेवढी तुम्ही लटकन बनवत तेवढे लावायची म्हणजे मेजरमेंट तुम्ही लावून घेत किंवा पहिलं माप घेऊन मग तुम्हाला जेवढं जवळ लांब तेवढं घ्यायचं. तर आता बघून घ्यायचं खालच्या साईडने आपण वरच्या हुकीला खालच्या साईडने आपण मेजरमेंट बघणार. जेवढं तुम्हाला जवळ लांब पाहिजे तेवढं असं घेतं. आता बघायचं हे टोकावर एक आपण इथं धरलेलं आहे तिथनं बघायचं तुम्हाला जवळ लांब पाहिजे केवढं तेवढं असं करून घ्यायचं. समजा आपण इथे घेतलं 2 वर तर मग 2 वरच प्रत्येक असं लावत जायचं म्हणजे टिक करायचं बरोबर 2 वर. म्हणजे काय होईल आपलं एकसारखं लागलं जाईल, कमी जास्त होणार नाही. जर ह्या साईडला तुम्ही लेस वगैरे वापरली तरी चालेल. लेस लावायची असली लेस वगैरे लावू शकता तुम्ही. टिक करून घेतलं त्याच्या मेजरमेंट्स लावणार आहोत आपण. लावताना बघा बरोबर आपलं हो काही असं घ्यायचं. जसं तुम्हाला जसं रंग पाहिजेच लावा. एक्स्ट्रा राहिलेला धागा आपण काही कट करा तेव्हा व्यवस्थित असं याच्या खाली असं ठेवायचं का बरोबर असं ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. जेवढं आपण चॉकलेट टिक केलं आहे तेवढ्या बरोबर मेजरमेंटवर लावायचं जेणेकरून आपलं बरोबर लागलं पाहिजे. व्यवस्थित असं त्याच्या खाली बरोबर सारायचं आणि त्याच्यानं लावून घ्यायचं. व्यवस्थित एकसारखं आपण लावून घेऊया सगळे. मध्ये जर तुम्हाला अजून वेगळं लटकन वगैरे इथं अडकवायचं असेल तरी चालेल. त्या मापाला तुम्ही लावली तरी चालेल.
तर देताना डबल शिलाई घेऊन घ्यायची, जेणेकरून काय शिलाई वगैरे निघून आहे. धागा वगैरे कसा जरा सुळसुळीत असतो. आपण सगळ्याला आपण लावून घेतलेलं आहे बघा. व्यवस्थित असं सगळे लटकन लावून घेतले. एक्स्ट्रा धागा असेल ते आपण कट करून देऊया. अशी लेस लावून देऊया. बघा कसं आहे तोरण भारी वाटते का? इनिक काय तर छान असं केलंय का नाही? मस्त वाटते ना? तर बघा असं तुम्ही नक्की ट्राय करा. बघा छान असं एकदम मस्तपैकी छान असं तोरण झालेलं बघा. रंगीबेरंगी किती छान असं वाटते. मी आता तुम्हाला भिंतीला लावून दाखवले. तुम्ही असं दरवाजाचं तुमच्या मापानुसार छान असं बनवू शकता. इनिक बघा किती मस्त वाटते का? साधं सिंपल. आता आपण तोरण बनवून घेतलेलं बघा. इनिक छान वाटते का नाही? बघा बरं किती भारी वाटते. जरी तुम्हाला हवा असल्यास ना तुम्ही इथं अजून जवळजवळ लटकन वगैरे लावले जाते, मध्ये अजून तुम्ही पण दुसरे काहीतरी लटकन वगैरे लावू शकता. आणि इथं जरी तुम्हाला हवा असल्यास ना तुम्ही व्हाईट अक्षराने जे मी म्हणते ॲक्रेलिक कलर मिळते त्या व्हाईट रंगाने पण तुम्ही छान असं नाव वगैरे लिहू शकता. मस्त छान असं झालं. इथं पाहिजे तशी तुम्ही लेस वगैरे लावा. हे 35 इंचाचं तरी आपलं छान असं आहे बघा तोरण झालेलं आहे. मस्तपैकी छान असं इनिक रंगीबेरंगी बघा ना किती भारी वाटते बघा. छान असं आपण इथं हुक वगैरे केले तर मस्तपैकी भारी वाटतंय का नाही? असं काहीतरी गुढीपाडव्या स्पेशल बघा छान असं आपण ही तोरण केलेलं आहे. तर बघा कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास इतरांनी शेअर करा, म्हणजे जे युजफुल आहे बरं का. कोणाला तरी असं बनवायचं तर बनवेल. एकदम सहज सोपं आहे. इथं मणी वगैरे मी वापरले ते तुमच्याकडे असतील तशी मणी वगैरे वापरले तर चालेल. मस्तपैकी छान थोडक्या साहित्य छान असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा एकदम युनिक काय छान. प्रत्येक वेळी मी बघा आता युजफुल सांगत असते. ते व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ छान असे बघायला ते मस्त झाले का नाही? छान असं बघा युनिक काय तर केलेलं. फिनिशिंग वगैरे बघा पाठच्या साईडला पण बघा फिनिशिंग वगैरे एकसारखं आलेलं आहे. फक्त घेताना जे आपण आता इथं मी धागा वापरलेला आहे कारण मण्यांसाठी. धागा जर तुम्ही वापरल्यानंतर फक्त देताना धागा चांगला लॉक करून घ्या, जेणेकरून काय होतं धागा सुळसुळ असतो त्यामुळे निघण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही इथं धागावर वापरा किंवा तुम्ही इथं नॉड वगैरे वापरले मणी नसेल वापरला तरी चालेल, म्हणजे नॉड वगैरे पॅक बसते. आणि एकदम छान असं युनिक बघा आपलं झालेलं आहे. मस्त वगैरे तर कसं वाटतंय नक्की बघा. आणि जरी तुम्ही नसेल तर इथं तुम्ही पॅक वगैरे धाग्याने करून घेतलं तरी चालेल. तुम्ही आहे असं सुईत बारक्या होऊन असं इथं टाका घालून घेतलं तरी चालेल. मशीनवर नाही गेलं तरी नंतर काय पॅकच होणार. एकदम छान असं बघा युनिक मस्तपैकी झालेलं आहे. तर चला असेच नवीन व्हिडिओ बघायचे. चला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय. धन्यवाद.